छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। गजानन महाराजांच्या चरणी वंदन। राजमाता मा जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारलं त्या शहीदांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या सोबत आहे आणि आपण त्यांना सभा सुरू व्हायच्या अगोदरच श्रद्धांजली देखील दिली आहे। आजच्या या आभार सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ, आपले माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आपल्या ज्योतिताई वाघमारे, संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख काय शांताराम ढाणे, ओम सिंग राजपूत, बळीराम मापारी, मायाताई मस्के, श्रीकांत देशपांडे, सर्व व्यासपीठ आपलं मोठं आहे। व्यासपीठावर खूप लोक आहेत आणि खरं म्हणजे हे व्यासपीठ भरलेलं व्यासपीठ आहे। हे आपलं वैभव आहे शिवसेनेचं आणि समोर बसलेले शिवसैनिक कार्यकर्ते ही आपली संपत्ती आणि ऐश्वर्य आहे शिवसेनेचं। आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटायला आलोय, आपले आभार मानायला आलोय आणि तुम्हाला दंडवत घालायला आलोय, मानाचा मुजरा करायला आलोय। कारण लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही दिमागात भगवा फडकवला आणि म्हणून प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय। खरं म्हणजे निवडणुकीत मी म्हणालो होतो तुम्ही भगवा फडकवा, तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे येईल आणि दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आज तुम्हाला भेटायला आलाय, आपले आभार मानायला आलाय। गेले अनेक दिवस मी महाराष्ट्रात फिरतोय आणि जिथं जातो तिथं असंच प्रचंड स्वागत, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ स्वागतही करतात, आशीर्वादही देतात आणि खरं म्हणजे तुमच्या प्रेमाचा पाऊस एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एवढ्या उन्हात आपण खऱ्या अर्थाने उपस्थित झालात आणि मगाशी गुलाबराव म्हणाले की एवढ्या उन्हात, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आज किती टेम्परेचर आहे? 44, 45 काय 47। पण खऱ्या अर्थाने उन्हाळ्यातही जनतेच्या प्रेमाच्या पावसात भिजणारा हा तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद आपल्याला देईन की असं प्रेम जे आहे हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं। मी भाग्यवान आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा देखील एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आणि कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। खरं म्हणजे इथलं राजकीय आता तापमान तर आहेच, पण राजकीय तापमान देखील शिवसेनेने वाढवलं। त्याचे जोरदार चटके विरोधकांना बसले आणि थंडगार हवा खायला कुठेतरी गेले
परंतु माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांनी त्यांना कायमचं गप्पगार केलं, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, यासाठी आपल्याला भेटायला आलोय. लोकसभेच्या निवडणुकीत प्रतापरावांना तुम्ही विजयी केलं आणि पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना तुम्ही विजयी केलं. म्हणजे बुलढाण्यामध्ये खासदारही शिवसेनेचा, आमदारही शिवसेनेचा, आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष जे आपण काम केलं, जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं. मला आठवत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला. कारण खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव आणि संजय इकडं आहे, या ठिकाणी सिंचनाच्या प्रकल्पांना किती प्रकल्पांना मान्यता दिली होती? फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली होती. परंतु गेल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला सांगायला अभिमान आणि समाधान वाटतं की आपण 150 प्रकल्पांना मान्यता दिली. 150 प्रकल्पांना. निधी किती दिला तो मला माहीतच नाही आहे. प्रत्येकाला संजय आता त्यांचा हिशोब काढला तर खरं म्हणजे माझ्याकडे पत्र यायची, मी त्याच्यावर सही करायचो आणि त्या आमदाराला, खासदाराला निधी त्यांच्या मतदारसंघात मिळायचा. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपलं होतं. सर्वसामान्यांसाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, प्रतापरावांनी सांगितलं, संजयने सांगितलं की जो उठाव केला आपण, तो उठाव करण्याची हिम्मत आणि धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं. कारण शिवसेनेचं होणारं खच्चीकरण, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवण्याचं, सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि त्यावेळेस लोक म्हणत होते, विरोधक म्हणत होते, उबाटा म्हणत होते, गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. परंतु गेले होते 40 आणि निवडून आले 60. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. त्यांनी 100 जागा लढवून 2.5 वर्ष आरोपांचा केस पाडला. परंतु 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि गुलाबरावांनी सांगितलं 7 जागा, 8 जागा आपल्या अगदी किरकोळ मताने पडल्या. मग मला सांगा, तुम्ही म्हणाला होतात की न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात निकाल दिला, ईव्हीएमचा घोटाळा केला, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. मग जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या एकनाथ शिंदेवर, शिवसेनेवर, तुमच्यावर विश्वास ठेवून 60 आमदार निवडून दिले. मग खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी शिवसेना कोणाची? याच्यावर शिक्कामोर्तब या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो. आणि माझ्या लाडक्या बहिणी यांनी तर चमत्कार केला. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं. खरं म्हणजे लाडक्या भावांनी केला, लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना, यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही. आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं. कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे.
पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा. आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण बाळासाहेब सांगायचे, नाव जाता कामा नये आणि त्यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून पद वर खाली होतात, परंतु मला अभिमान आहे, मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आता मग एक कॉमन मॅन पोस्टर आणले इकडे, कोणी काय लिहिले, संघर्ष योद्धा. मी आपल्याला सांगतो, मी जेव्हा सीएम मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत. सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आणि म्हणून जो होतो तसाच आहे गुलाबराव, यापुढेही तसाच राहणार आहे. या एकनाथ शिंदेमध्ये कधीही बदल होणार नाही हे आपल्याला सांगतो. आजही 24/7 काम चालू आहे. आज आपण पाहतोय की जेव्हा जिथे आपत्ती येते, मग महाराष्ट्रात कोल्हापूरचा पूर असो, सांगलीचा असो, खेडचा असो, महाडचा असो, महालक्ष्मी एक्सप्रेस असो, केरळचा पूर असो, उत्तराखंडचा पूर असो, हा एकनाथ शिंदे सगळी टीम घेऊन तिथं पोहोचण्याचं, त्यांना मदत करण्याचं काम नेहमी केलंय. आणि ज्या दिवशी पहलगामचा भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपण पाहिलं अतिशय दुर्दैवी हल्ला झाला. हा देशावरचा हल्ला आहे, हा भारतावरचा हल्ला आहे. आणि मोदीजी म्हणाले भारताच्या आत्म्यावरचा हल्ला, देशाच्या आत्म्यावरचा हल्ला. आणि तिथं मी जायच्या अगोदर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीच रात्री पोहोचली. आणि ते तिथून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं बोलणं मला करून देऊ लागले. सकाळी पुन्हा बोलणं सुरू झालं. आणि त्या ठिकाणी जे निरपराध बेकसूर आपले पर्यटक, आपले नागरिक गेले होते, त्यांची अवस्था अतिशय बोलल्यानंतर मला जाणवत होतं. त्यातले 6 लोक आपले महाराष्ट्रातले होते जे शहीद झाले. 27 लोक शहीद झाले. हा दुर्दैवी हल्ला होता. आणि त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आवश्यकता होती, त्यांना मॉरल सपोर्ट पाहिजे होता. आणि म्हणून त्यावेळेस कुणी आपला मुलगा गमावला, कुणी आपला भाऊ गमावला, कुणी आपला जीवन साथी गमावला. आणि अशा परिस्थितीत मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते, तुम्ही आम्हाला फोन केला, आम्हाला फार आधार वाटतोय, बरं वाटतंय, पण आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी पुन्हा परतायचं आहे. मग मला हा एकनाथ शिंदे, मी कसा तिथे माझं मन अस्वस्थ होत होतं. आणि मग सरळ मी गेलो निघून काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये गेलो. तिथं टीम आपली घेऊन गेलो, विमानं आली, सगळं आलं. मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर बोलत होते, सातत्याने समन्वय होता. एक आपले मंत्री गिरीश महाजन अगोदर गेले, प्रतापराव जाधव पण गेले तिकडे. आणि मग त्या ठिकाणी मला वाटतं बुलढाण्याचे लोक पण आपण इकडे आणले. बुलढाण्यामधून 50-60 लोक होते, 51 लोक होते. आणि म्हणून मग हा एकनाथ शिंदे फक्त लांबून बोलून सांत्वन करणारा, आधार देणार. मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावना मी पाहिल्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या, छोट्या मुलांच्या भावना पाहिल्या, ज्येष्ठांच्या भावना पाहिल्या. ते म्हणाले, आता तुम्ही आलात, आता आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा सुरक्षित सुखरूप आमच्या घरी जाणार.
आता आम्हाला कुठली शंका राहिली नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो काय हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामध्ये देखील राजकारण करतायत. गावाला गेला की राजकारण, शेती करायला गेला म्हण, अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग शेती करणार नाही तर काय करणार. तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो, काही लोक घरातून बाहेर पडतच नाही. पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते, आपदा येते, तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच बाहेर जातात. पण जाऊ द्या, त्यांचा त्यांना लक लाभ असो. आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशावर आहे. आपल्या 140 कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठी आहे. हा खरं म्हणजे देशाच्या शत्रूंनी, मी मगाशी म्हणालो तसा, भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टरमाइंड यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल, शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले. आणि म्हणून ते बोलत नाहीत, त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे. आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. खून का बदला खून से. आणि या पाकिस्तानचं नामो निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक राग आहे, चीड आहे, संताप आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, लहू का हर कतरा तिरंगा बन जाएगा. लहू का हर कतरा तिरंगा बन जाएगा. जो हम पे वार करेगा वो खुद मिट जाएगा. आणि म्हणून पाकिस्तानला आता संपवायची आज वेळ आली आहे. आणि म्हणून मोदीजी असतील, अमित भाई असतील, राजनाथ सिंग, हे केंद्र सरकार या ठिकाणी त्यांचे उरले सुरले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करायची सुरुवात झालेली आहे. एका दहशतवाद्याचं घर बॉम्ब लावून उडवून दिलं, दुसऱ्याचं बुलडोजर फिरवला, हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून अब कोई हद नहीं, कोई सरहद नहीं, जो आग लगाएगा उसे जलाएंगे हम, असं म्हणून आपले सैन्याचे जवान तिथं काम करतायत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय, पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. सरकार काम करत आहे आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील अस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बिळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल. सरकार काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. मी सांगतो की आमचा शिवसैनिक देखील या कामामध्ये कुठेही मागे राहणार नाही, कारण ही देशाची लढाई आहे, देशभक्तीची लढाई आहे. आणि अशासाठी हा देशाच्या सुरक्षेसाठी हा आमचा शिवसैनिक या ठिकाणी जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आता पाकिस्तान घाबरलाय. अगोदर जबाबदारी घेतली कोणीतरी, नंतर म्हणाले आमचं नाही काम. जसा सुरू झालं तसं घाबरले. आणि मला वाटतं आता ही आरपारची लढाई असली पाहिजे. हा शेवटचा अतिरेकी हल्ला असला पाहिजे. यापुढे हल्ला करण्याचं धाडस पाकिस्तानमध्ये उरता कामा नये अशी सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून हा भारत हा घुसके मारनेवाला भारत आहे. आता वोट बँकेकडे बघणारा आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आतंकवाद्यांना जवाब मिलेगा, जरूर मिलेगा, करारा जवाब मिलेगा. ही सगळ्या भारतीयाची भावना आहे, प्रत्येक भारतीयाची हीच भावना आहे. आणि म्हणून
सगळे भारतीय आज प्रधानमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी एवढंच सांगतो, आजादी की कभी शाम ना होने देंगे, आजादी की कभी शाम ना होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे, जब तक बची है खून की आखिरी बूंद ये भारत माँ तेरा आंचल नीलाम ना होने देंगे, तेरा आंचल नीलाम ना होने देंगे. गुलाबराव, हे मनातलं आहे, हे मनापासून आहे, ही देशभावना आहे. आणि या देशाच्या सुरक्षेसाठी बोलवलेल्या बैठकीला सगळे पक्ष गेले, परंतु उभाटा गेला नाही. हे त्यांचं देशप्रेम, ही त्यांची देशभक्ती. अरे महाराष्ट्रातले कितीतरी पर्यटक तिथं होते. हे महाराष्ट्र प्रेम जनाची नाही मनाची तरी ठेवा. आणि म्हणून मला शिव्या देण्यातच, आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. आणि म्हणून पर्यटकांच्या हत्याकांडात देखील ज्यांना राजकारण दिसतं, मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे जी काय औलाद म्हणतो ती आपण कोविडमध्येही पाहिली आणि या काश्मीरच्या पहलगामच्या हत्याकांडातही पाहिली. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता काय नवीन नाव दिले मला, एसेन्सी. एसेन्सी म्हणजे एसेन्शियल, आवश्यक. आणि हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रासाठी एसेन्शियल आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, सगळ्यांसाठी आवश्यक आहे. आणि एसेन्सी म्हणजे एक संवेदनशील शिवसैनिक, हा त्याचा फुल फॉर्म. आणि म्हणून नवीन 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 आरोप करताय. पण मी आरोपाने उत्तर कधी दिलं नाही. त्यांच्या आरोपाला मी कामातून 2.5 वर्ष उत्तर दिलं. आणि म्हणूनच या जनतेने स्वीकारलं. एकनाथ शिंदेला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला स्वीकारलं, त्याच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून 60 आमदार निवडून आले. आणि रोज शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची रेग आपण पाहतोय. रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आजही इथं काय प्रवेश आहे संजय? आणि म्हणून शिवसेना कुणाची, खरी शिवसेना कुणाची, हे आता सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, ज्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही, त्यांच्याशी तुम्ही घरोबा केला. खुर्चीसाठी, सत्तेसाठी काय मिळवलं? सगळं गमावलं, खालवलं. पण हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी कधी तडजोड करणार नाही. आमची लढाई खुर्चीसाठी नाही, आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी त्या खुर्चीवर बसवले त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय, ते सोडवणं हा आमचा अजेंडा आहे. त्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. म्हणून तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं आणि अनेक योजना आपण आणल्या. आणि म्हणूनच आज महायुती अतिशय जोरदारपणे दैदीप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा मात्र प्रयत्न हा एकनाथ शिंदे करतोय, याचा मला अभिमान आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार? आणि म्हणून मी आपल्याला जाऊ द्या त्यांच्याकडे. आणि म्हणून जे जात आहेत, का जात आहेत, का माझ्याकडे येत आहेत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा त्यांच्यावर आरोप करताय. एवढे हजारो लाखो लोक ते चुकीचे आणि तुम्ही खरे. आणि म्हणून एकही दिवस या एकनाथ शिंदेवर आरोप केल्याशिवाय जात नाही. पण मला त्याची चिंता नाही. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी, या महाराष्ट्रातली तमाम जनता या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे. मला काही भीती नाही, मला कशाची चिंता नाही, कारण तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात.
माझ्यावर विश्वास ठेवून या भर उन्हात आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने आलात, याच्यावरूनच सर्व काही झालं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी काम करतो ते कुठल्याही प्रसिद्धीसाठी करत नाही, मोठेपणासाठी करत नाही. मी काम करतो ते मनापासून करतो. बाळासाहेबांचं 80% समाजकारण, 20% राजकारण जे आहे ते आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जिथे संकट तिथं एकनाथ शिंदे, जिथे आपत्ती तिथं एकनाथ शिंदे, जिथे आपदा तिथे एकनाथ शिंदे, हे समीकरण आहे. आणि त्यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ शिंदे असंच काम करत राहील. तुम्ही किती आरोप करा, किती शिव्या द्या, काही करा, पण हा एकनाथ शिंदे सेवा सोडणार नाही. हा मी या ठिकाणी आज कुठंतरी इथं कुठे काय केस गळत होते आणि नख गळत होते, ते कुठे तिकडंच. आता मी ते याला सांगितलं आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्याचं संशोधन शोध करायला, काय त्याच्यावर उपाय करायला. पण मी आपल्याला आणखी एक सांगतो, एक गळती आणखी लागली आहे. ती गळती रोज आपल्याला माहित आहे काय. आणि म्हणून त्यांची अवस्था शोलेतल्या असराणीसारखी आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे आहे कोण? आणि म्हणून थोडं मी कधी आपल्याला माहीत आहे, मी तशा प्रकारचे आरोप कधी करत नाही, कमरेखाली कधी वार करत नाही, मी पातळी सोडून कधी आरोप करत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण आरोप 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 आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जाऊ दे त्यांचं त्यांच्यापाशी, जो तो आपल्या कर्माने घालवतो. आणि म्हणून त्यांची अवस्था गिरे तो भी टांग ऊपर अशीच आहे, त्याला मी काय करणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की तुमच्याकडे आज बुलढाण्यामध्ये आज कुठलं ते रेल्वेचं मला काम सांगितलं, बुऱ्हाणपूर, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली, या बाबतीत मला वाटतं अगोदर पण आपण काही कामं केली आहेत प्रतापराव. आणि या रेल्वे संदर्भात देखील आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलू आणि या ठिकाणी तुमचं जे काही ही मागणी आहे त्याला अंजाम देण्याचं आपण काम करू, त्याचा पाठपुरावा आपण करू. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी त्या कामाला देखील गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय झालं संजय त्याचं? मोताळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील जो आहे तो बऱ्यापैकी आपण निकाली काढलाय. बरंचसं काय काय त्यांनी सांगितलंय, मी त्याच्यावर जात नाही. हरमोड सिंचन असेल, नळगंगा धरणात वळवणे पाणी असेल, गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढवणं असेल, किनोळा शिवारामध्ये साठवण धरणाचंही नियोजन असेल, या ठिकाणी लोणार सारखं जागतिक पर्यटन स्थळ आहे त्याचं देखील आपण जो काही विकास करतोय हे असेल. असे अनेक लोक आहेत. जळगावचं गुलाबराव म्हणाले नगर परिषदेला पैसे दिले, इथं देखील या ठिकाणी संजय गायकवाड किती पैसे तुम्हाला मिळाले? 1100 कोटी रुपये मी मुख्यमंत्री असताना यांना मिळाले. आता यांचे आकडे अजून जास्ती असतील बाकी लोकांचे. त्यामुळे शेवटी हे सर्वसामान्य मला आठवत आहे की महाविकास आघाडीच्या काळात बंद केलेल्या योजना आपण सुरू केल्या. जलयुक्त शिवार योजना असेल, देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली, नंतर बंद झाली. मराठवाडा, विदर्भ यातले पाणी सिंचनाचे प्रकल्प बंद पडले, ते आपण सुरू केले. मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्यानंतर मी कार्यालयात असेन, घरी असेन, कार्यक्रमात असेन, गाडीत असेन, आपल्या गर्दीमध्ये असेन, मी ताबडतोब सही करायचो. आणि पेन कधी शाई संपायची तेही मला माहीत नाही. मला आठवतं एकदा कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुलगी आली होती आणि ती मुस्लिम होती. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. तिच्या हातात एक छोटूसं बाळ होतं. मी म्हणालो काय काम आहे तुझं? बोले इसका नाम दुआ है. अच्छा है.
बोले नाही, तुम्ही या मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे दिले म्हणून माझं बाळ वाचलं, म्हणून मी त्याचं नाव दुवा ठेवलंय. मी मदत केलेली कधी मी सांगत नाही. आता पहलगाममध्ये जे मी गेलो तिथे किती विमानं गेली, काय गेली, याचा हिशोब कधी मी मांडत नाही. मी केलेले या हाताचं या हाताला देखील कळत नाही. हिशोब ठेवायचं तर दूर की बात आहे. शेवटी आपलं जीवन जे आहे, आपल्याला मिळालेली जबाबदारी, आपल्याला मिळालेलं पद जे आहे, हे सर्वसामान्याच्या हितासाठी आपण काम केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. माझ्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षामध्ये 3 कोटी मुख्यमंत्री सहायता निधी दिला होता. 3 कोटी. आणि मी 400 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून वाटले. हा फरक आहे, हा फरक आहे. शेवटी हे लोकांचे पैसे, लोकांचे जीव वाचवण्यासाठीच खर्च झाले पाहिजे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी, आपण चिंता करू नका. जी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती विरोधक म्हणतात बंद होईल, बंद होईल, बंद होईल. पण हा एकनाथ शिंदे सांगतो, ही योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही. ज्या योजना आपण सुरू केल्या, शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या असतील, त्या योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही जे बोललोय, 5 वर्षाचा वचननामा जो दिलाय, तो टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही. काही सरकार आली, निवडणुकांच्या अगोदर आश्वासनं दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक. असं आमचं सरकार नाही. महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका. या ठिकाणी आज आपण ज्या योजना केल्या, या योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं कधी एवढ्या योजना आणि एवढा विकास या महाराष्ट्राने पाहिला नाही, तेवढा आपण केला. आणि म्हणून या क्रांतिकारी योजना ज्या आहेत, त्यामध्ये मग मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्याच्या योजना असतील, अनेक योजना आपण केल्या, मी त्याच्यात जात नाही. पण या योजना देशातल्या क्रांतिकारी योजना ठरल्या आणि योजनांनीच या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये क्रांती केली आणि क्रांतिकारी विजय मिळवून दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या तुमच्याकडे संधी आहे. आणि प्रतापराव, बांबूची लागवड सुरू झाली का? अरे इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड जी आपण, आणि मी काय म्हणजे बांबू म्हणजे काय विरोधकांना बांबू लावा म्हणून नाही म्हणत आहे. बांबूची लागवडसाठी आपण MREGS मधून त्याला अनुदान देतोय 6 लाख 7 लाख रुपये हेक्टर. आणि ती देखील नवीन योजना आपण सुरू केली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1000 हेक्टरचे कन्सेंट शेतकऱ्यांचे घेतलेत. आणि म्हणून या ठिकाणी ते मी बोललो. त्याचा दुसरा काय पत्रकारांनी अर्थ काढू नका. बांबू हा दुर्लक्षित होता, पण प्रधानमंत्री मोदीजींनी त्याचं महत्त्व वाढवलं, त्याला प्राधान्य दिलं. तर ऑक्सिजन जादा सोडतो, कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो आणि त्याच्यापासून कितीतरी फर्निचर बिर्निचर हे सगळं आहे. आणि म्हणून बोललो मी. आणि म्हणून ज्यांना काय अर्थ काढायचं त्यांनी घेऊ द्या अर्थ काढून. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, या संपूर्ण बुलढाण्यामध्ये आज जे काही पाण्याचे विषय असतील, पाणी टंचाईचे विषय असतील, चाऱ्याचे विषय असतील, या उन्हाळ्याच्या झळा आता ज्या काय वाढल्या, या बाबतीमध्ये खासदार आमदार यांच्याशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू. आणि खऱ्या अर्थाने हा बुलढाणा जो आहे विदर्भाचं महाद्वार आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, इथं योजनांसाठी पैसे कधी कमी पडू देणार नाही, एवढा शब्द आपल्याला मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून
आम्ही जे शब्द देतो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो शब्द पाळण्याचं काम करतो. मी एवढंच सांगतो, आता विधानसभा लोकसभा झाल्या, आता आपल्याला विधानसभा विसरून महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या निवडणुकांकडे लक्ष द्यायचं आहे. घराघरात शिवसेना पोचवायची आहे, विचार पोचवायचे आहेत. शिवसेना लोकांच्या मनामनामध्ये गावागावात पोचवायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवा हातात घरून आपण पुढे गेलं पाहिजे. भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात आहे, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, जिजाऊचा आशीर्वाद आहे. हा भगवा आपण अभिमानाने डौलाने फडकवतोय. आणि म्हणून हे सर्वसामान्य लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस काम करतात. मी नेहमी सांगतो, व्यासपीठावर बसलेले आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना हा शिवसैनिक मोठं करतो. निवडणुकीत मरमर काम करतो आणि शिवसेना वाढवण्यासाठी काम करतो. फक्त मी एवढंच सांगतो, हा जेव्हा शिवसैनिक कार्यकर्ता जेव्हा संकटात असेल, जेव्हा अडचणीत असेल, मग त्या अडचणीत आपण धावून जाणं हे अपेक्षा असते त्याला. हे कर्तव्य आपल्या मोठ्या नेत्यांनी सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे. तर तो कार्यकर्ता आपल्या जीवाला जीव देण्यात कधी मागे पुढे बघणार नाही. आणि म्हणून आज हा कार्यकर्ता जपला पाहिजे. हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण आहोत. आणि हा शिवसेना पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही, मालक नाही, इथं कोणी घरगडी नाही, इथं सगळे सवंगडी आहेत. बाळासाहेब जसं म्हणायचे, हे माझे सगळे सवंगडी आहेत, सहकार्यानं सवंगडी. आता काही लोक म्हणतात नोकर आणि मालक, पण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथं जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, पदाधिकाऱ्यांना पण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते मनापासून शिवसेना वाढवण्याचं काम करतात, त्याच्या जबाबदाऱ्या द्या. हा माझा, हा तो परका, हा जवळचा, हा लांबचा, हे आपल्या पदाधिकाऱ्यांनी देखील करता कामा नये, हे मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिक, मगाशी म्हणालो, हीच आपली संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. हे आपण जपलं पाहिजे, हे आपलं सांभाळलं पाहिजे, हे आपलं आपण वाढवलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाला शिवसेनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कधी रात्री अपरात्री काही संकट आलं, काही आपत्ती आली तर शिवसैनिक धावून येईल. मदतीला धावून जाणार हात हा शिवसैनिकाचा असतो. हे प्रत्येकाला, नागरिकाला आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण ते काम केलं पाहिजे. संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहेत. या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलो आहे. रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात. मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे आहेत महापुरुषांचे. महापुरुषांचा इतिहास इथं आहे. पण कधी कधी भावनेच्या भरात संजयराव थोडा वाहून जातो. ज्या योजना आपण सुरू केल्या, शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या असतील, त्या योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही जे बोललोय, 5 वर्षाचा वचननामा जो दिलाय, तो टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही. काही सरकार आली, निवडणुकांच्या अगोदर आश्वासनं दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक. असं आमचं सरकार नाही. महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका. या ठिकाणी आज आपण ज्या योजना केल्या, या योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं कधी एवढ्या योजना आणि एवढा विकास या महाराष्ट्राने पाहिला नाही, तेवढा आपण केला. आणि म्हणून या क्रांतिकारी योजना ज्या आहेत, त्यामध्ये मग मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्याच्या योजना असतील, अनेक योजना आपण केल्या, मी त्याच्यात जात नाही. पण या योजना देशातल्या क्रांतिकारी योजना ठरल्या आणि योजनांनीच या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये क्रांती केली आणि क्रांतिकारी विजय मिळवून दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या
तुमच्याकडे संजय आणि प्रतापराव बांबूची लागवड सुरू झाली का? अरे इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड जी आपण, आणि मी काय म्हणजे बांबू म्हणजे काय विरोधकांना बांबू लावा म्हणून नाही म्हणत आहे. बांबूची लागवडसाठी आपण MREGS मधून त्याला अनुदान देतोय 6 लाख 7 लाख रुपये हेक्टर, आणि ती देखील नवीन योजना आपण सुरू केली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1000 हेक्टरचे कन्सेंट शेतकऱ्यांचे घेतलेत, आणि म्हणून या ठिकाणी ते मी बोललो. त्याचा दुसरा काय पत्रकारांनी अर्थ काढू नका. बांबू हा दुर्लक्षित होता, पण प्रधानमंत्री मोदीजींनी त्याचं महत्त्व वाढवलं, त्याला प्राधान्य दिलं, तर ऑक्सिजन जादा सोडतो, कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो, आणि त्याच्यापासून कितीतरी फर्निचर बिर्निचर हे सगळं आहे. आणि म्हणून बोललो मी. आणि म्हणून ज्यांना काय अर्थ काढायचं त्यांनी घेऊ द्या अर्थ काढून. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, या संपूर्ण बुलढाण्यामध्ये आज जे काही पाण्याचे विषय असतील, पाणी टंचाईचे विषय असतील, चाऱ्याचे विषय असतील, या उन्हाळ्याच्या झळा आता ज्या काय वाढल्या, या बाबतीमध्ये खासदार आमदार यांच्याशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू. आणि खऱ्या अर्थाने हा बुलढाणा जो आहे विदर्भाचं महाद्वार आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, इथं योजनांसाठी पैसे कधी कमी पडू देणार नाही, एवढा शब्द आपल्याला मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून आम्ही जे शब्द देतो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो शब्द पाळण्याचं काम करतो. मी एवढंच सांगतो, आता विधानसभा लोकसभा झाल्या, आता आपल्याला विधानसभा विसरून महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या निवडणुकांकडे लक्ष द्यायचं आहे. घराघरात शिवसेना पोचवायची आहे, विचार पोचवायचे आहेत, शिवसेना लोकांच्या मनामनामध्ये गावागावात पोचवायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवा हातात घालून आपण पुढे गेलं पाहिजे. भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात आहे, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, जिजाऊचा आशीर्वाद आहे. हा भगवा आपण अभिमानाने डौलाने फडकवतोय. आणि म्हणून हे सर्वसामान्य लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस काम करतात. मी नेहमी सांगतो, व्यासपीठावर बसलेले आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, या सगळ्यांना हा शिवसैनिक मोठं करतो, निवडणुकीत मरमर काम करतो आणि शिवसेना वाढवण्यासाठी काम करतो. फक्त मी एवढंच सांगतो, हा जेव्हा शिवसैनिक कार्यकर्ता जेव्हा संकटात असेल, जेव्हा अडचणीत असेल, मग त्या अडचणीत आपण धावून जाणं हे अपेक्षा असते त्याला. हे कर्तव्य आपल्या मोठ्या नेत्यांनी सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे. तर तो कार्यकर्ता आपल्या जीवाला जीव देण्यात कधी मागे पुढे बघणार नाही. आणि म्हणून आज हा कार्यकर्ता जपला पाहिजे. हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण आहोत. आणि हा शिवसेना पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही, मालक नाही, इथं कोणी घरगडी नाही, इथं सगळे सवंगडी आहेत. बाळासाहेब जसं म्हणायचे, हे माझे सगळे सवंगडी आहेत, सहकार्यानं सवंगडी. आता काही लोक म्हणतात नोकर आणि मालक, पण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथं जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, पदाधिकाऱ्यांना पण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते मनापासून शिवसेना वाढवण्याचं काम करतात, त्याच्या जबाबदाऱ्या द्या. हा माझा, हा तो परका, हा जवळचा, हा लांबचा, हे आपल्या पदाधिकाऱ्यांनी देखील करता कामा नये, हे मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिक, मगाशी म्हणालो, हीच आपली संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. हे आपण जपलं पाहिजे, हे आपलं सांभाळलं पाहिजे, हे आपलं आपण वाढवलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाला शिवसेनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कधी रात्री अपरात्री काही संकट आलं, काही आपत्ती आली, तर शिवसैनिक धावून येईल. मदतीला धावून जाणार हात हा शिवसैनिकाचा असतो. हे प्रत्येकाला, नागरिकाला आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण ते काम केलं पाहिजे. संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहेत. या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलो आहे. रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात.
मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे आहेत महापुरुषांचे. महापुरुषांचा इतिहास इथं आहे. पण कधी कधी भावनेच्या भरात संजय राव थोडा वाहून जातो. आपण जबाबदार शिवसैनिक आहोत. आमदार नंतर, मंत्री नंतर, आपण जबाबदार शिवसैनिक आहोत. आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त. गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही. आणि म्हणून शिस्त पाळणारा हा शिवसैनिक आहे. आणि म्हणून आपण कुणाचं कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या, पोलिसांचं असू द्या, राजकारण, राजकीय क्षेत्र असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात. संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला, काही प्रॉब्लेम नाही. परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. कारण हे पोलीस जे आहेत, हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. 26/11चा हल्ला असू द्या, कोविड असू द्या, सण असू द्या, उत्सव असू द्या, आपण सगळे आज सभा घेतली, त्याचं सगळं नियोजन पोलीस करतात. शेवटी रात्रंदिवस राबणारा, सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलीस आहे. आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो. आणि संजयराव, तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील, तुम्ही माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागा. परंतु आपण खुलासा केला आहे, आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये, त्यांची प्रतिमा मलिन होता कामा नये. हे आपले कर्तव्य आहे. शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे. आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे, पोलीस आले की पोलिसांचं पहिलं काम ॲडमिशनचं असू द्या, कसलंही काम असू द्या, ते करायचे. आणि आम्हालाही सांगायचे, वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतके, परंतु संपूर्ण ते क्षेत्र आपल्याला दोषी धरता येणार नाही. आणि म्हणून संजयराव, तुम्ही एवढं काम करताय, एवढं निधी आणलाय, एवढ्या या आमदार म्हणून काम, किती वेळा निवडून आले तुम्ही? आता दुसऱ्यांदा निवडून आले. आणि तुमची हॅट्रिक पण होईल, काळजी करू नका. काम करत राहा. शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी देखील काल त्यांना फोन केला, मी नाराजी व्यक्त केली. कारण शेवटी आपण जबाबदार, आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे, आपण काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून मी आजची ही, आणि बघा कोणाच्या डोक्यामध्ये नाही आहे, हे पहिल्याच सभेमध्ये इकडं ते काय लावले, फॉगर लावलेत आपले स्प्रिंकलर टाईप. बघा तुमची किती काळजी घेतली त्या आमदारांनी. सगळी व्यवस्था त्यांनी केली. हेच खरं म्हणजे हे नियोजन. हा कार्यकर्ता जो असतो तेच हे करू शकतो. आणि म्हणून कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांची कदर आणि काळजी घेत असतो. आणि म्हणून संजय गायकवाड, तुम्हाला या तुमच्या मतदारसंघासाठी जे काही लागेल तिथं कुठेही काही कमी पडणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आहे. खासदार आपले आहेत, ते आता मंत्री आहेत, त्यांनाही मी सांगितलं आहे, फक्त तुमचा मतदारसंघ परत मर्यादित राहता कामा नये. आपल्याला दिलेलं पद, जबाबदारी, याचं पक्षाला, जनतेला फायदा झाला पाहिजे. आणि म्हणून आयुष मंत्रालयातून तुमचे काय चालू इकडे काय केलं की नाही? आमच्या गावाला पण काहीतरी करतात. कॅशलेस आपल्या महात्मा ज्योतिबा फुले डायलिसिस सेंटर कॅशलेस सुरू होत आहे. झाले. आरोग्यासाठी आपण बघा, मला आठवलं की मला वाटतं आरोग्य, आपण 1.5 लाखाची योजना होती ना आपली, आपण ती 5 लाख वाढवली, 5 लाख केली आता योजना महात्मा ज्योतिबा फुले. आणि त्याच्यामध्ये कुठलेच काही अटी शर्ती नाही. अगदी गरिबापासून श्रीमंता सगळ्यांना
त्याच्यामध्ये कुठेही काही भेदभाव आपण ठेवला नाही. 12.5-13 कोटी लोकांना 1.5 लाखाची योजना 5 लाख करण्याचा निर्णय देखील आपण महायुती सरकारच्या काळात घेतला. आणि म्हणून यापुढे देखील असाच कामाचा वेग झपाटा सुरू राहील. टीम आमची तीच आहे आणि म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं 2.5 वर्ष. यापुढे देखील टीम म्हणून काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ. या महाराष्ट्राला नंबर 1 आहे ते नंबर 1 कायम ठेवू. या महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ. या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू आणि महाराष्ट्र या देशामध्ये नंबर 1चं स्थान आहे त्याच्यामध्ये आणखी भर टाकण्याचं काम करू. कारण आपलं हे डबल इंजिन सरकार आहे. आपल्याला केंद्र देखील रेल्वे विभाग असेल, आयुष मंत्रालय असेल, आरोग्य विभाग असेल, रस्ते असतील, दिवा, अनेक योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील केंद्र सरकार आपल्याला मदत करतं. मोदीजी मदत करतात. आणि म्हणून या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाही. हे पुन्हा पुन्हा मी सांगण्याचं कारण एवढंच की शेवटी हे सरकार जे आहे हे सरकार स्थगिती सरकार नाही. हे सरकार स्पीड ब्रेकर सरकार नाही. हे विकासाचं सरकार आहे. हे प्रगतीचं सरकार आहे. हे समृद्धी सरकार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद या ठिकाणी द्यायला आलो. आणि भर एवढ्या तळपत्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.